अहिल्यानगरमध्ये संविधान भवन होणार, अजित पवार 15 कोटी देणार। मंडळी, अहिल्यानगर शहरात लवकरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजेसे असे संविधान भवन उभारले जाणार आहे। येथून संपूर्ण राज्याला आदर्शवत असे काम होणार आहे। अहिल्यानगरमधील या संविधान भवनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे। यासाठी जिल्हा नियोजन समिती निधीतून 5 व राज्य शासनाकडून 10 असा एकूण 15 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली। शहरातील मार्केट यार्ड परिसरात महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी दिनांक 27 उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते अनावरण झाले। या प्रसंगी ते बोलत होते। ते म्हणाले, देशाचे संविधान बदलले जाईल अशा अफवा पसरविल्या जात आहेत, मात्र जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्र सूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत भारताचे संविधान कधीही बदलले जाणार नाही। यावर्षी सामाजिक न्याय विभागासाठी 25,000 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली असल्याची ही माहिती त्यांनी दिली। मंडळी, 40 वर्षांपासून अहिल्यानगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी चाललेला संघर्ष आता संपला। पण याच बरोबर आणखी कोणत्या गोष्टी व्हायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? नक्की कमेंट करा।